नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मुंबईकर प्रथमेश आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे। खूप दिवसांनी आपण बैलगाड्याचा व्लॉग बनवणार आहे आणि 26 जानेवारीला देसाईचा अड्डा भरणार आहे। देसाई गावामध्ये पारंपरिक असा बिंजोडचा अड्डा भरणार आहे। गेल्या वर्षी आपण या गावामध्ये आलो होतो बिंजोड बघण्यासाठी। तेव्हा आपण कैलासवासी पंढरीशेठ फडके दादा सरकार हे या फाटीत होते, पण ते आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला निघून गेलेले आहेत आपल्यामधनं। आणि महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे ते अध्यक्ष होते। तसेच कैलासवासी रणजित निंबाळकर सर अवघ्या काही दिवसांमध्ये म्हणजे छोट्या काळामध्ये त्यांनी स्वतःचं नाव असं बैलगाडामध्ये कोरलं, तेही आपल्यातून निघून गेलेले आहेत। तसेच काही दिवसांपूर्वी कैलासवासी विष्णुशेठ पाटील पडलेगाव तेही आपल्यातून निघून गेलेले आहेत। तर अशा तिन्ही गाडा मालकांना आपल्या चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। मित्रांनो, तुम्ही या साईडने आलात ना तर तुम्ही इकडे दिव्या डोंबोलीवर येऊ शकतात आणि समोरच तुम्हाला क्रोमा दिसेल। आणि या साईडने जर तुम्ही आलात तर पनवेल साईडने तुम्ही येऊ शकतात। पनवेल मुंब्रा साईडने आलात तर तुम्हाला इकडे क्रोमा दिसेल आणि रिक्षावाल्याला तुम्ही शेअरिंगसाठी सांगितलं तर तुम्हाला पडलेगाव देसाई गाव इथे सोडेल। आणि तुम्ही इकडे बघू शकता जनसंपर्क कार्यालय पंढरीनाथ पाटील यांचं इकडे कार्यालय आहे। या कार्यालयाच्या या गल्लीमधनं आपल्याला आज जायचं आहे। इकडे तुम्हाला विष्णुशेठ पाटील कैलासवासी विष्णुशेठ पाटील असा तुम्हाला हा बॅनर या रोडच्या कॉर्नरला बघायला मिळेल। बाजूला जर तुम्हाला अजून एक लँडमार्क सांगतो की इकडे चिकनचं शॉप आहे। तर या चिकनचं शॉप आहे, या गल्लीतून आपल्याला आता आज जायचं आहे पडलेगावसाठी। मित्रांनो, तुम्ही देसाई गावाच्या इकडनं आत आलात तर तुम्ही इकडे बघू शकता, इकडे तुम्हाला माझी शाळा पडलेगावहून बघायला मिळेल। आणि समोरच आपल्याला कैलासवासी स्वर्गीय विष्णुशेठ रामा पाटील ते ज्येष्ठ बैलगाडा मालक होते आणि आपल्यातून ते निघून गेलेले आहेत। तर इथून आपल्याला आता इथून सरळ पुढे जायचं आहे पडलेगावच्या अड्ड्यामध्ये। जर तुम्ही पडलेगावमध्ये आत आलात ना तर तुम्हाला असं काही मैदान बघायला दिसेल आणि या मैदानामध्ये आज क्रिकेटची मॅच आहे। तर तुम्ही इकडे 26 जानेवारीला आलात तर तुम्ही इकडे आपले महादेवाचे नंदी तुम्ही इकडे लावू शकतात, म्हणजे बांधू वगैरे शकतात। टेम्पो वगैरे तुम्ही इथे पार्क वगैरे करू शकतात। इकडे पार्किंगची सुविधा पण आहे। आणि इथून आता आपल्याला आत फाटीकडे जायचं आहे। चला मित्रांनो, आता आपण आहे ना फाटीवरती आलेलो आहे। तुम्ही इकडे बघू शकता फाटी आहे आणि इथून सरळ येऊन तुम्हाला असं आत यायचं आहे। आणि 26 जानेवारीला तुम्ही बघू शकता तयारी होते फाटीची। दोन्ही साईड बॅरिकेड असणार आहेत। तुम्ही ह्या साईडला बघू शकतात सगळं काम चालू आहे सध्या आणि काही दिवस उरलेले आहेत आपल्या 26 जानेवारीच्या पारंपरिक बिंजोडच्या मैदानासाठी। तर आता मी तुम्हाला फाटी दाखवायला आलेलो आहे, तर तुम्ही फाटी बघू शकतात। तर इकडनं मित्रांनो आपण सरळ आता जिकडनं बैल सुटणार आहे तिकडे चाललेलो आहे। आणि इथून जर तुम्ही गेलात तर तिकडे सूत आहे, पुढे आपण गाड्या कंट्रोल करू शकतो। तर जर तुम्ही फाटी बघाल तर खूप मऊ अशी फाटी आहे आणि बैलांना पळण्यासाठी पण खूप चांगली अशी फाटी आपली पडलेगावची ओळखली जाते। तर इथून आता आपण सरळ पुढे चाललेलो आहे आणि आजूबाजूला बघू शकतात, म्हणजे इकडे तुम्ही गाड्या वगैरे पार्क करू शकतात आणि आपले नंदी वगैरे लावू शकतात। बाजूला ही खूप अशी जागा आहे फाटीच्या आणि दोन्ही साईडनी बॅरिकेड्स येणार आहेत। आणि आता मी उभा आहे ना देसाई गावच्या फाटीमध्ये आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे वगैरे बघू शकतात ना, खूप सुंदर अशी फाटी आहे आणि तिथून गाड्या सुटणार आहेत। तिकडनं आपण पुढे चालत मी चाललो आहे आणि तुम्हाला कसं यायचं आहे देसाई गावामध्ये तेही मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही दिवा स्टेशनवरनं आलात तर देसाई गाव कोणालाही सांगा तुम्ही रिक्षामधनं, तर रिक्षा 15 ते 20 रुपये तुम्हाला घेईल आणि पुढे तुम्हाला सोडेल। तिथून तुम्हाला आतमध्ये चालत यायचं, 10 मिनटावरती तुम्हाला ही आपल्या देसाई गावची फाटी बघायला मिळेल। तसंच यावेळी गेल्या वर्षी तुम्ही बघितलात तर सोन्या होता, तसंच बकासूर पण आलेला, हरण्या वगैरे आपण शर्यत बघितली बिंजोडची त्यांची। तर यंदा बकासूर येणार आहे की नाही ते माहीत नाही, पण आपला सोन्या नक्कीच येणार आहे। असे नामवंत बैल आहेत, दादा सरकार यांची पूर्ण दावण येणार आहे। तसंच आपला हरण्या येणार आहे आणि अनेक असे जे नावाजलेले नंदी आहेत, हिंदकेसरी वगैरे छोटे मोठे सर्व नंदी येणार आहेत आणि मैत्रीपूर्ण शर्यत आपल्याला आपल्या या फाटीमध्ये बघायला मिळणार आहे। मित्रांनो, आता मी ना फाटीच्या सुरुवातीच्या टोकाला आलेलो आहे जिथून गाड्या सुटणार आहेत।
तिथे आलेलो आहे. तुम्ही ते बघू शकता दोन्ही साईडला, उजव्या आणि डाव्या साईडला तुम्ही बघाल तर इकडनं गाड्यांसाठी जागा आहे, जिथे तो गाड्या लागू शकतात. इथेही जागा आहे. तर इथून गाड्या जस्ट पुढे तासावरती जाणार आहे, तिथून पुढे तासावर जातील आणि पुढे सरळ तासावर गेलात तर तिकडेही आपला स्टेज लागणार आहे. प्रमुख पाहुण्यांचा वगैरे तिकडे नावं वगैरे पुकारली जातील बिंजोडसाठी. असंही काही आपल्याला इथे फाटी बघायला मिळते आहे. आणि इथून आता आपण सरळ सुतावर जाणार आहोत. आपण इकडे बघू शकतो फाटेचं काम चालू आहे 26 जानेवारीसाठी. जागोजागी तुम्ही इकडे बघू शकतात की त्यांनी माप केलेले आहेत, म्हणजे लाईव्ह कॅमेरासाठी वगैरे कुठे स्टँड असतील, लाईव्ह कॅमेऱ्याचं प्रक्षेपण कसं असेल, हे सगळं त्यांनी अजून तयारी चालू आहे जोरामध्ये आणि सर्वजण मेहनत घेतातच आहे. पारंपरिक अड्डा आपला 26 जानेवारीचा होणार आहे, खूप सुरेख असा. तर सर्व बैलगाडा शौकीन मालक सगळ्यांनी आपल्या या पारंपरिक अड्ड्यामध्ये जरूर या आणि 26 जानेवारीचा आपला हा बिंजोडचा अड्डा नक्कीच अनुभव घ्या. खूप सुंदर असा असतो. गेल्या वर्षी मीही होतो आणि ह्या वर्षी नक्कीच येणार आहे 26 जानेवारीला हा अड्डा बघण्यासाठी. खूप सुंदर अशा बिंजोड होणार आहेत आपल्या सर्व नंदींच्या. तर चला मित्रांनो, आता मी आहे ना सुतावरती चाललेलो आहे चालत चालत आणि बिंजोडमध्ये आपल्याला 2 फेरे तुफानी, आपल्या सोनारपाड्याच्या मोठ्या सोन्याचे तुफानी 2 फेरे बघायला मिळणार आहेत माहितीनुसार. तसंच अनेक नंदी येणार आहेत, लहानांपासून मोठे नंदी येणार आहेत आणि सगळी गाडा मालकही येणार आहेत. पण एक प्रश्न आहे की बकासूर येईल की नाही, हा अजून प्रश्नच आहे. पण येत्या काही दिवसात कळेलच आपल्याला की बकासूर या फाटीमध्ये येणार आहे की नाही. कारण गेल्या वर्षी तो आला होता आणि खूप सुंदर अशी त्याची बिंजोड झाली होती. यंदा बघू, जर बकासूर आला तर ज्याचे चाहते आहेत, फॅन फॉलोवर्स आहेत, त्यांना नक्कीच बघायला मिळेल. पण आपला चतुर्थ हिंद केसरी मोठ्या सोन्या येणार आहे. तसंच पुसेगावचा मान मिळालेला आपला हरण्या तोही येणार आहे. तसंच राहुलभाई पाटील यांचा मथुर येणार आहे, त्याचीही इकडे बिंजोड शर्यत होणार आहे. असे अनेक नामवंत बैल आपल्या कल्याण, डोंबिवली, ठाणे, रायगड जिल्ह्यामधले असलेले सर्व नंदी येणार आहेत. तर ही अशी काही माहिती होती मित्रांनो फाटीबद्दल. जरी माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण सुतावर चाललेलो आहे आणि तिथून पूर्ण मी तुम्हाला माहिती सांगितलीच आहे.